आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। सातारा आणि माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। तर महायुती म्हणून समोर जायचे, सहकाऱ्यांशी सलोख्याने वागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। शहानी आमच्यावर कालच्या सभेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत, आम्ही भ्रष्टाचारामधून मुक्त झालो, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती। तर नवनीत राणांच्या धमकी प्रकरणात ओवैसींची चौकशी झाली पाहिजे, रवी राणा यांचं वक्तव्य। तर निवडणुका आल्यावर एका धर्माला टार्गेट केलं जातं, मुद्दे संपले की झेंडे बाहेर येतात, नवनीत राणा धमकी प्रकरणावर बच्चू कडू यांची टीका। मंत्री दादा भुसे मानहानी खटला प्रकरण, जिल्हा न्यायालयाकडून खासदार संजय राऊतांना पुन्हा दिलासा, 30 मार्चला पुढची सुनावणी। शिपिंग उद्योगामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, शिपिंगवरील कामगारांच्या पिळवणुकीचा देखील पत्रामध्ये उल्लेख। आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षकांना दम, 4 दिवसाच्या आत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर माझ्या एवढं कुणी वाईट नाही, दम दिलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये रणजितसिंह नाईकांचे कॅलेंडर वाटायला आलेल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी, दिलेली आश्वासनं पूर्ण नाही केली आणि म्हणून ग्रामस्थ संतप्त। नागपूरमध्ये शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं आंदोलन, काटोल नरखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा थांबा सुरू व्हावा या मागणीसाठी आंदोलन।